नमस्कार, मी अनुजा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ग्लो विथ अनुजा। तर मी आज तुमच्या बरोबर काही मेकअप रिलेटेड बेसिक प्रोडक्ट्स शेअर करणार आहे, जे आपल्याकडे असायलाच हवे। कारण आपण लग्न कार्यक्रमात, कुठे इव्हेंट्स वगैरे असतील तिथे जातो, तेव्हा आपल्याला ॲटलिस्ट नॉर्मल मेकअप तरी यायला हवा। तर त्या मेकअपसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार। चला बघूया आज मी तुमच्याबरोबर कोणते प्रोडक्ट्स शेअर करणार आहे। तर आपलं पहिलं प्रोडक्ट आहे, पहिली गोष्ट मी अगोदर सांगितलेलं आहे, मेकअप करायच्या अगोदर आपल्याला स्किन मॉइश्चराईज करावी लागते। सो तुमच्याकडे जे कोणतं प्रोडक्ट आहे, म्हणजे जे कोणतं मॉइश्चरायझर आहे जे तुम्ही यूज करता, म्हणजे स्किनला सूट होतं, ते तुम्ही यूज करू शकता। सेकंड, मॉइश्चराईज वगैरे आपल्या स्किन झाली किंवा आपल्याला यूज करायचं आहे हे प्रायमर। हे आहे इनसाइडचं प्रायमर। तर बघून घ्या, हे इनसाइडचं प्रायमर मी यूज करत आहे, ऑलमोस्ट हे संपलेलं आहे, एकदम थोडंसं राहिलेलं आहे। हे जे आहे इनसाइड मेकअप इसेन्शियल्स प्रायमर 3 in 1 प्राइम्स, प्रोटेक्ट्स अँड मॉइश्चराइज, लॉंग लास्टिंग आहे, हे ऑइल फ्री आहे। माझी ऑइली स्किन, हे लावल्यानंतर मला एकदम ग्रीसी वाटत नाही, एकदम मॅट फिनिश येते, म्हणजे छान फिनिशिंग येते। सो या हे इनसाइडचं प्रायमर आहे जे मी यूज करते। दुसरं आपलं प्रोडक्ट आहे हे फाउंडेशन। हे आहे लॅक्मीचं फाउंडेशन, ज्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, जो माझा फेवरेट आहे। तेव्हाच मी सांगितलेलं माझा रिअल स्किन टोन मला लपवायला आवडत नाही, सो त्यामुळे मी हाच यूज करते, लॅक्मीचा द ओरिजिनल कलेक्शन फॉरएव्हर मॅट फाउंडेशन। हे एक प्रोडक्ट आहे, फाउंडेशन मेन आहे। जेव्हा आपण कुठलाही हेवी मेकअप करतो तेव्हा विदाउट फाउंडेशन आपली स्किन ग्लो करणार नाही। हा स्किन केअर वगैरे करत असाल तर तुमची स्किन ग्लो होईलच विदाउट फाउंडेशन सुद्धा, बट जर आपण लग्न कार्यक्रमात वगैरे जात आहोत तर फाउंडेशन इज मस्ट। सो हे मला फाउंडेशन खूप छान वाटतं। लाईटिंग कलर, माझा जो स्किन कलर आहे तो जाऊ नाही देत, माझा स्किन कलर जर त्याला सूट होणार हा फाउंडेशन आहे। सो मी हा फाउंडेशन यूज करते। जर तुमच्याकडे कोणत्याही ब्रँडचं यूज करत असाल तर तुम्ही ते कॅरी करू शकता। ओके, मी फक्त सांगत आहे आपल्याला कुठले प्रोडक्ट्स यूज करायला हवे मेकअप करण्यासाठी, जे आपल्याला मस्ट हॅव आहे। म्हणजे ते काही गोष्टी आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या नको असतात, म्हणजे काही डाग वगैरे हाईड करण्यासाठी खूप हेल्प होते। सो त्यामुळे जे आपल्याला मेकअपसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत तेच बेसिकली आपला नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे इनसाइडचं करेक्टर। ओके, करेक्टर म्हणेल, ह्याला कन्सिलर लिहिलं आहे ह्याच्यावरती, प्रो कन्सिलर पॅलेट म्हणून असं, पण मी करेक्टर बोलते कारण की ना ह्याची खूप बघा कन्सिलर, करेक्टर, कॉन्टोर वगैरे अशी खूप ह्याच्यावरती पॅकेजिंगवरती लिहिलेले पण आहे। सो हे खूपसाठी यूज होऊन जातं। खूप आपल्या जे चेहऱ्यावरती डाग असतात, पिंपलचे डाग्स वगैरे, डार्क सर्कल, हे सगळे हाईड करायला आपल्याला खूप हेल्प होते। सो बेसिकली हे ऑरेंज, मी माझे डार्क सर्कलसाठी मी यूज करते ते ऑरेंज, आणि हे लाईट म्हणजे माझ्या स्किनला सूट होणारं लाईट ब्राऊनचं आहे, ते ह्याच्याबरोबर जातं। सो माझा जो हे आहे ना डार्क सर्कल वगैरे ते लवकर हाईड व्हायला मदत होते। सो हे मस्ट हा प्रोडक्ट आहे। ह्याची पॅकेजिंग पण तुम्ही बघा किती खराब झाले, कारण की मी यूज करते। सो मी स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते। हे स्विस ब्युटीचं आहे कन्सिलर, खूप छान आहे, खूप म्हणजे खूप। मी जेव्हा पण मी हे विदाऊट ना, आता समजा तुमचा डार्क कलर आहे, डोळ्यांखाली डार्क आहे खूप, आणि तुम्ही हे लावताल ना तर ते नाही जाणार, बिकॉज मग आपली जी स्किन आहे ती जास्त डार्क दिसणार डोळ्याखालची। ओके, सो तुम्ही पहिलं करेक्ट करा करेक्टरने आपले आईजच्या खाली, म्हणजे डार्क सर्कल जे आहे ते, त्यानंतर तुम्ही कन्सिलर यूज करा। ओके, मी तुम्हाला सजेस्ट करेल तर आहे ना एकदम डार्क असा, म्हणजे आता समजा माझे डार्क सर्कल आहे तर मी एकदम त्याला एकदमच असं एकदम लाल कलर, म्हणजे असं ना ब्राउनिश कलर वगैरे ते नका यूज करू, बिकॉज त्याने आपली स्किन अजून काळी दिसते। आपला जो डार्क, म्हणजे आपले जे डार्क सर्कल आहे त्याच्यावर एक शेड जरा डार्क, म्हणजे म्हणतात ना एक शेड ब्राईटर असं यूज करायचं असतं नेहमी। सो हे मी यूज करते स्विस ब्युटीचं, आणि खूप छान आहे, खूप छान कव्हरेज देतं हे, खूप छान कव्हरेज देतं, मला खूप आवडतं। हे लिक्विड कन्सिलर आहे,
आणि सील एकदा बघून घ्या तुम्ही, हे पण बॉक्स त्याचा. ओके, ह्याचं नाव आहे स्विस ब्युटी लिक्विड, हे आहे ह्याचं नाव. आणि हे खूप मस्त कन्सिलर. मी तुम्हाला सांगू, कधीही तुम्ही मेकअप वगैरे करत असाल ना, लग्नासाठी वगैरे कुठले, तर तुम्ही फाउंडेशन वगैरे लावलं ना, सो कन्सिलर हे लावाच. बिकॉज कसं होतं, आपला फाउंडेशन आपली स्किन जी आहे ना त्याला हे हाईड करू शकतं जेवढं त्याला पॉसिबल होईल तेवढं. बट कन्सिलर आपल्याला डोळ्याखालचं किंवा कुठल्या आपल्या चेहऱ्यावर कुठले डार्क्स वगैरे असतात तर त्याला हाईड करायला खूप मदत करतं. सो त्यामुळे तुम्ही कन्सिलर यूज कराच. नंतर आता मी हे प्रोडक्ट यूज करते, तुमच्याकडे जो ब्रँडचा असेल तो तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर हा आहे मस्कारा. मी हा मस्कारा स्विस ब्युटीचाच यूज करत आहे. अगेन स्विस ब्युटी, बिकॉज हा मस्कारा खूप छान आहे. मी असं नाही म्हणणार की हा लॉंग लास्टिंग आहे किंवा वॉटरप्रूफ आहे. हा वॉटरप्रूफ नाही आहे गाईस. हा नॉर्मल मस्कारा आहे जो तुम्ही लावलात आणि असं थोडं जरी पाणी लागलं तर हा मस्कारा निघू शकतो एकदम. हा म्हणजे मी एवढा तरी आता यूज नाही करत. जर मला कुठे जायचं असेल करायचं तर एव्हरीडेसाठी मी हा नाही सजेस्ट करू शकत. बिकॉज कसं आहे ना, मस्कारा असं लावून तर लगेच निघतं. समजा आपल्या डोळ्यात कधी पाणी आलं तर त्यामुळे तो मस्कारा जो आपल्या डोळ्यात जातो सो खूप त्रास होतो. त्यामुळे मला ॲज अ पर्सनल माझं जो पर्सनल ओपिनियन मी तुम्हाला शेअर करत आहे. मला मस्कारा म्हणजे एवढं नाही जमत, तरी मी यूज करते जेव्हा मला बाहेर जायचं. डोळे एवढे सुंदर दिसतात मस्कारा लावल्यावरती, पण मी जास्त लावत नाही. सो या, पण हा पण मस्कारा खूप चांगला आहे. जर तुम्हाला एकदा बघून घ्या पहिलं, जर तुम्हाला म्हणजे असं टेम्पररी बेस वगैरे म्हणजे तुम्ही म्हटलं जसं तुम्हाला वॉटरप्रूफ नाही आहे, सो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा यूज करू शकता. स्विस ब्युटीचा आहे हा सुद्धा मस्कारा. सो हा आहे मस्कारा जो मी यूज करते. नंतर हे आहे आयलाइनर. आयलाइनर तुम्ही ऑलरेडी माझा व्हिडिओ बघितलेला आहे आयलाइनरचा. जर नसेल बघितलं तर तुम्ही नक्की जाऊन माझ्या चॅनलला चेक करा. मी व्हिडिओ बनवलेला आहे. 3 टाईप्सचे आपण आयलाइनर लावू शकतो. 3 टाईप्सचे मी आयलाइनर तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि मला आयलाइनर खूप आवडतात. ओके, सो मी हे आयलाइनर यूज करते जे मॅट आहे, मॅटचं आहे. तुम्ही कोणतंही आयलाइनर यूज करू शकता डोळ्यांना. डोळे खूप सुंदर दिसतात आयलाइनर लावल्यानंतर खूप जास्त. सो तुम्ही आयलाइनर यूज करू शकता. खूप छान छान वेगवेगळे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये. ओके, सो जर तुम्ही कुठल्या ज्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ करत आहे फंक्शन वगैरे जाण्यासाठी तर आयलाइनर मस्ट आहे. कारण की त्यामुळे डोळे खूप छान दिसतात. आपला जो मेकअप आपण करतो तो अजून उठून दिसतो मस्त असा. मी तुम्हाला सजेस्ट करेल जर मॅट आयलाइनर लावलं तर डोळे अजून छान दिसतात. सो मॅटच आयलाइनर परचेस करा तुम्ही. मी हे यूज करत आहे सध्या, मॅटचंच आहे. आईस मॅट आहे आयलाइनर, आईस मॅटचं आहे. सो आईस मॅट आयलाइनरच यूज करा. म्हणजे आईस मॅट म्हणजे ना आयलाइनरमध्ये पण खूप प्रकारचे म्हणजे हे असतात, त्याला म्हणतात खूप प्रकार असतात आयलाइनरचे. शायनीवालं असतं, मॅटचं असतं, आईस मॅटच झालं ते. सो मोस्टली मॅटच घ्या, मस्त दिसतात डोळे. सो आयलाइनर मस्त आहे. नंतर ही आहे आयब्रो पेन्सिल. आयब्रो पेन्सिल ही आता ही एवढीशी झालेली आहे, याचं नावसुद्धा मला दिसत नाही आहे कारण की मी यूज करते एव्हरी डे यूज करते. मी विदाऊट आयब्रो पेन्सिलला ब्रश बाहेर नाही पडत. सो आयब्रो पेन्सिल तुम्ही कुठल्याही ब्रँडची तुम्ही परचेस करू शकता आणि आपले आयब्रो अजून शार्प दिसतात. आयब्रो पेन्सिल लावल्यानंतर जे आपले आयब्रोज, समजा तुमचे डार्क खूप लाईट आयब्रोज आहेत, सो तुम्ही आयब्रो पेन्सिल यूज करा. तुमचा एक चेहरा म्हणजे कसं माहिती का, आपण मेकअप केला, ओके, फाउंडेशन अँड सगळं तुम्ही यूज केलं, बट तोपर्यंत चेहरा तुमचं असं नॉर्मल वाटायचं. जेव्हा तुम्ही आयब्रो पेन्सिल वगैरे किंवा आयलाइनर लावतात असे काही म्हणजे आहेत जेव्हा आपला चेहरा खूप वेगळा आणि खूप डिफरंट दिसतो. सो आयब्रो पेन्सिल तुमच्याकडे असायला हवी. कोणत्याही ब्रँडची लिपस्टिक आता जर तुम्ही मी जसं बोलली फंक्शनला जात आहे सो डार्क शेड हवा. सो डार्क शेडच्या जास्त चांगल्या वाटतात. जर तुमचा लाईट वगैरे ड्रेस आहे तर लाईट लिपस्टिक पण तुम्हाला आवडतं, तुम्ही यूज करू शकता. तर मी ऑलरेडी ह्याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे लिपस्टिक्सवरती. 2 माझ्या फेवरेट लिपस्टिक आहे. मी इनसाईडचेच ब्रँडचे आता लिपस्टिक्स यूज करते. सो माझ्याकडे ही इनसाईडची लिपस्टिक आहे. ओके,
इनसाइडची लिपस्टिक. ओके, मॅट लिपस्टिक आहे. ब्लश. आता मला हा ब्लश सूट होता, म्हणजे एकदम जरा लाईट आहे, लाईट पिंक टाईप आहे. सो हा मला स्किनला जातो मस्त. एवढं मला नाही आवडते जास्त पिंक 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 लावलेलं. सो मी जास्त पिंक नाही लावत, मला लाईट आवडतो. त्यामुळे मी हा लाईट कलरचा, हा जस्ट हब्सचा आहे जो मी यूज करते. चिक टिंट नाव आहे याचं, नरिशिंग लिप अँड चिक टिंट. तर हा पण खूप छान आहे. हा मी खूप महिने झाले यूज करत आहे. मस्त आहे. हा पण तुम्ही परचेस करू शकता, यूज करू शकता. खूप जण बोलतात कॉम्पॅक्ट यूज करा, लूज पावडर यूज करा वगैरे वगैरे. ऑब्व्हियसली बरोबर आहे हे. जर फाउंडेशन लावलं तर, जर समजा तुम्ही फाउंडेशन यूज करत असाल ना, म्हणजे म्हणजे लग्न वगैरेसाठी, सो तुम्हाला लूज पावडर लावायला हवी. कारण की तो आपलं फाउंडेशन बरोबर त्याच जागेला, म्हणजे आपलं चेहरा काळपट वगैरे. सो मी लूज पावडर म्हणजे असं कुठल्या ब्रँडची वगैरे मी यूज करत नाही. मी ना खाते. ती बोलते ही काय दाखवते मला, तर ही लूज पावडर आहे. खाकी पावडर ज्याला आपण लहानपणापासून बोलत आलेलो आहोत. तर ही पावडर मला पहिल्यापासून सूट होतं माझ्या चेहऱ्याला, सूट होतेच माझ्या चेहऱ्यालाही. सो पहिला मी ना मध्यंतरी मी म्हणजे लूज पावडर लावायची म्हणून मी लॅक्मीची रोज ती आहे ना, रोज पावडर का लूज पावडर ती रोजची ती यूज केली. पण ती नंतर अजूनच माझ्या चेहरा काळा दिसायला लागला, मेकअप वगैरे काही असेल तर असं कळतं. मग काय मी पहिल्यापासून हीच पावडर यूज करायला, आणि जरा मी चेंज केलं थोडंसं लूज पावडर म्हणून मी ती यूज करायला लागली. ती नाही ना जे सूट होतं तेच मी केलं म्हणून मी लूज पावडर जर तुम्हाला घ्यायची असेल गाईस तर खाकी पावडर तुम्ही घेऊ शकता ही, आणि अफोर्डेबल आहे. लहानपणापासून यूज करत आलेला आहोत. सो ही पण खाकी पावडर खूप छान आहे. जशी लूज पावडर आपली असते तशीच आहे ही. सो मला ती सूट होते म्हणून मी ती यूज करते. तुम्हाला दुसऱ्या ब्रँडचे वगैरे कुठेही तुम्ही लूज पावडर यूज करता तर तुम्ही नक्की ते करा. ओके, ही मला माझ्या बजेटमध्ये सुद्धा आली आणि मला सूट होते म्हणून मी यूज करते. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, आय शॅडो. आता हे मी जे आय शॅडो यूज करते ना, मिस वर्ल्डचं आहे, म्हणजे खूप वर्ष झाली यूज करते. सो हे खूप मस्त आय शॅडो आहे. सगळे कलर आहेत, ग्लिटरचे कलर आहेत, मॅट कलर आहेत, सगळे कलर आहेत. एक आय शॅडो पॅलेट तुमच्याकडे असायला. तो आय शॅडो मस्त आहे, तुम्ही यूज करू, तुम्ही कुठल्याही ब्रँडचे यूज करू शकता, घेऊ शकता. आणि मोस्टली मॅटचे बघा, मॅट असतात ना ज्याच्यामध्ये आय शॅडोज वगैरे, ते यूज करा. ओके, सो आय शॅडो पण आपल्याला मस्त आहे. तर हेच माझ्याकडे, मी मेकअप करण्यासाठी मी हेच बेसिक प्रोडक्ट्स यूज करते. जास्त म्हणजे असं हे नाही आहे, कारण की हेच मला सूट होत आले. सो त्यामुळे मी हेच यूज करते पहिल्यापासून. आय शॅडो म्हणा, कन्सिलर म्हणा, जे पण आहे ते. सो एवढंच आहे ते मी तुमच्याकडे शेअर केलेले आहेत मेकअपसाठी, जेणेकरून तुमचं छान असा मेकअप ब्रायडल वगैरेसाठी, म्हणजे लग्न वगैरे जाण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. आणि इझी आहे. आणि हां, जे यूज करू शकता तुम्ही, घेऊ शकता. कारण की कसं असतं ना, काही म्हणजे असं असतं आपल्याला मेकअप तर करायचं आहे, पण बाबा प्रोडक्ट्स काय लागणार. कारण की कधी काय होतं, पावडर लावायला तर फाउंडेशन लावायचं असतो का, कन्सिलर कधी लावायचं असतो, अशा आपल्याला क्वेरीज येतात खूप साऱ्या, बरोबर. सो त्यासाठी कुठल्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे मेकअप करण्यासाठी त्या मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि त्या तुम्ही जर कुठलाही हेवी मेकअप करणार असाल तर तुम्ही प्लीज हे प्रोडक्ट्स असे घ्या. मी असे नाही म्हणणार की याच ब्रँडचे घ्या ना, तुम्हाला जे ब्रँड सूट होतात किंवा जे ब्रँड तुम्ही पहिल्यापासून यूज करत आले आहात तुम्ही ते ब्रँडचं पण कंटिन्यू करू शकता. पण हा मेकअपसाठी लागणारे जे प्रोडक्ट्स माझ्याकडे होते मी तेच तुमच्याबरोबर शेअर. सेकंड थिंग, आता हे प्रोडक्ट्स यूज करून मी तुमच्याबरोबर एक व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे, जो ह्याच्यानंतर तुम्हाला भेटेलच नेक्स्ट संडेपर्यंत, की हे प्रोडक्ट्स यूज करून मी कसा माझा मेकअप करते. ओके, कसा कारण की मी जे प्रोडक्ट्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तेच प्रोडक्ट मी यूज करून
मेकअप करणार आहे आणि त्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ त्याचाही व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो या हेच माझ्याकडे प्रोडक्ट होते जे तुमच्याबरोबर मला शेअर करायचे होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमच्या अजून काही ओपिनियन असेल तर ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. सो या दॅट्स इट. आजसाठी एवढं हेल्प यू आणि थँक्यू सो मच. धन्यवाद.